श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, स्वामीचा अद्भुत संदेश तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे. स्वामीचा दिव्य अनुभव तुमचा भाग्य बदलण्यासाठी आला आहे. साक्षात स्वर्गातून चमत्कारिक संदेश आला आहे. तुम्हाला आनंदाची बातमी देण्यासाठी. होय मित्रांनो, जेव्हा मागता मागता तुम्ही थकून जाल तेव्हा हा महासंदेश तुम्हाला सापडेल आणि सगळ्यात तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला धन दौलत भरपूर प्रमाणात मिळणार आहे. मी या क्षणी तुमच्याशी बोलू इच्छितात, त्यामुळे हा संदेश तुम्ही ताबडतोब शेवटपर्यंत ऐका. तुमच्या घरात आता तो चमत्कार होणार आहे, जे पाहून तुम्हाला अगदी आनंद होणार आहे. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा तुम्ही जयघोष देखील करा. माणूस सवयीचा गुलाम आहे. जीवनाच्या प्रत्येक बाबीत यशस्वी व्हायचे असेल तर विशिष्ट सवयी आपल्याला असणे महत्त्वाचे. आत्मपरीक्षण करून आपल्यातील वाईट सवयी शोधून काढल्या पाहिजेत. मित्रांनो, स्वतःमधील दोष ओळखणे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. आज मी तुम्हाला मानसिकरित्या मजबूत होण्यासाठी आवश्यक असलेल्या विशेष काही गोष्टी आहेत. त्या गोष्टी आपण जर आत्मसात केले तर आपण मनाने आणखी मजबूत बनवू. त्यासाठीच तुम्हाला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावंच लागेल. जर तुम्ही तयार असाल तर होय मी सज्ज आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, कधीही स्वतःकडून झालेल्या चुकाबद्दल तुम्ही अपराधी वाटून घेऊ नका आणि स्वतःला तुम्ही त्रास देत बसू नका. त्यात वेळ वाया घालवू नका. स्वतःबद्दल अपराधी भाव ठेवल्यास आपला आत्मविश्वास ढळतो. त्यामुळे भूतकाळाचा अपराधीपणाचा कचरा डोक्यातून तुम्ही साठवून ठेवायचं नाही, तो काढून टाकायचं. मी कधीही मागे वळून पाहत नाही, मी पुढे पाहतो. तुमच्या समोर जी गोष्ट आहे त्याकडे तुमचं लक्ष असले पाहिजे. स्वतःच्या शक्तीला कधीच तुम्ही कमी लेखू नका. जसे की हे मी करू शकेल का, मला हे जमेल का, मला हे होईल का. स्वतःला तुच्छ लेखणे आत्महत्या करण्यासारखेच आहे. मित्रांनो, जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीची किंवा तिच्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा ती गोष्ट हमखास मिळते. एखादे ध्येय गाठण्यासाठी आणि फक्त आपलं संचित समोर ठेवायचं असतं. प्रत्येक माणसात ईश्वराचा अंश आहे, त्याचप्रमाणे तो तुमच्यातही आहे. त्यामुळे तुम्ही हातात घेतलेले कार्य तडीस जाणार आहे. कोणत्याही काम करताना मनात नेहमी सकारात्मक विचारांनाच तुम्ही थारा द्या. स्वतःला कमी लेखणारे नकारात्मक निगेटिव्ह विचार मनात अजिबात तुम्ही येऊ देऊ नका. त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे तर नामस्मरण. नामस्मरणामुळे आपले मनोबल हे वाढते. मित्रांनो, सहमत असाल तर होय स्वामी असे टाईप करा आणि आपल्या डरपोक आणि कमजोर मित्राला तुम्ही शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही न कळतच पुण्याचे भागीदार बनता. स्वामीचे आशीर्वाद भरभरून प्राप्त करता. मित्रांनो, आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्याच्या परिस्थितीमध्ये होणाऱ्या अपरियाय बदलापासून तुम्ही पळ काढू नका. आपले जवळ प्रचंड सामर्थ्य आहे. तोपर्यंत आपल्यावर कुठलीच जबाबदारी पडत नाही, कुठलेच मोठे संकट येत नाही, तोपर्यंत ही ताकद आपल्याला दिसत नाही. तर यादवी युद्ध झाले नसते तर अब्राहम लिंकनला युगपुरुषचा मान मिळाला नसता. समाजात अनेक मोठे व्यापारी असतात, उद्योगपती असतात. या लोकांना आपापल्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव व्यापारात ठोकर बसल्यावरच होत असते. हारलेल्या अंतरंगाचे सामर्थ्य वापरले आणि सर्व शून्यातून उभे केले, असे विलक्षण ताकद प्रत्येक माणसात असते. मित्रांनो, आणि ते प्रकट व्हायला संकट आणि जबाबदारी येत असतात. म्हणूनच आपले खाली संकट कितीही मोठे वादळ आले तरी तुम्ही रडत बसू नका.
रडत बसू नका, देवाला दोष देत बसू नका. देवा माझ्याच नशिबी का, माझ्याच आयुष्यात का? तर कोणतीही जी अवघड कठीण गोष्ट असते ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी, आपल्याला खंबीर बनवण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की एवढं सगळं करूनही माझ्याच आयुष्यात हे का? तर भगवंतसुद्धा आपली परीक्षा घेत असतो त्याचे प्रिय भक्त बनवण्यासाठी. तुम्ही जर तुमच्या भगवंताचे प्रिय भक्त असाल तर होय मी सच्चा स्वामी भक्त असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही किमान 2 जणांना शेअर करा. मित्रांनो, कोणतीही गोष्ट वेळ काळ आपल्या हातात नसते, पण नियंत्रणाबाहेर असणाऱ्या गोष्टीवर विचार करण्यात तुम्ही वेळ घालवू नका. प्रसिद्ध लेखक स्टीफन कोव्हे म्हणतो, आपल्या विचाराच्या 2 परिघ आहेत, एक चिंतेचे वर्तुळ आणि दुसरे कृतीचे वर्तुळ. चिंतेच्या वर्तुळात अशा अनेक चिंता असतात ज्या आपल्या आवाक्याच्या बाहेर असतात. लोक सार्वजनिक ठिकाणी किती घाण करतात, हे भ्रष्टाचार आणि आरक्षणाचे, या भारताचे वाटोळे केले, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मित्रांनो, पण आपण चिंता करत बसायचं नाही. चिंता करत बसला तर या गोष्टी सहन करणे निश्चितच त्रासदायक आहे. पण नुसतं चर्चा करणे, उदास होऊन विचार करत बसल्याने काय साध्य होईल का? तर नाही. त्याऐवजी परिस्थितीचा निरीक्षण करा आणि आपण परिस्थिती बदलण्यासाठी काय काय करू शकतो त्या कृतीने तुम्ही सुरुवात करा. जर प्रश्न आपल्या आवाक्याच्या बाहेर असेल तर आपल्याला आवाका वाढवायला हवा. होय मित्रांनो, प्रत्येकाला खुश ठेवण्याचे, आनंद ठेवण्याचा चिंता तुम्ही करू नका. लोकांच्या मनाला किती किंमत द्यायची याचा विवेक प्रत्येकाने पाळला पाहिजे. नाहीतर लोक सहज आपला पाहिजे तसा वापर करून घेतात. लोक आज डोक्यावर घेतात, उद्या पायाखाली तुडवतात. तेव्हा गीतेमध्ये सांगितलेले सुख आणि दुःखात समान वर्तन ठेवायचे, ही स्थिती आपल्याला आनंद प्राप्त करून देते. मित्रांनो, आनंदी माणूसच मिळवण्यासाठी जास्त पात्र राहतो, स्वतः आनंदी राहतो आणि प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहतो. विचारपूर्वक जोखीम घेण्यात घाबरू नका. पूर्वी कोळशाच्या खाणीत काम करताना दिवा वापरत नसत, कारण तिथे वायू असतो आणि वायूमुळे खाणीत स्फोट होऊ शकतो. पण सर हेन्री डेव्हिड यांनी धाडस दाखवले आणि प्रयोग करून सुरक्षित दीप बनवला. कामगार तो दिवा खाणीत काम करताना तयार नव्हते, तेव्हा डेव्हिड स्वतः तो दिवा घेऊन खाणीत शिरले. विशेष काही करून दाखवायचे असेल तर तुमच्याजवळ धाडस असायला पाहिजे. धाडसाचा वापर करून मजबूत व्यक्ती आपले दुःख, कष्ट आणि कमतरता दूर करतात. धाडस दाखवायचे क्षण आपल्याला पदोपदी येतात. अशा वेळी पण मागील सरकारचे नाही, समोर दिसणाऱ्या संकटाचा सामना करायचा आणि विश्वास ठेवायचे आपल्या भगवंतावरती, आपल्या स्वामीवरती. तुमचा विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्र परिवाराला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लव यू गॉड असे टाईप करा. धन्यवाद.